देर से लिए आने वाला प्रभु यीशु मसीह की परिवर्तन नाम में सब पवित्र लोगों को मसीह में देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु का आदेश है कि प्रभु ने और भी एक दिन मिल करके प्रभु का महिमा करने के लिए प्रभु ने अवसर दिया। आणि देवाची खूप मोठी कृपा आहे की अजून एक दिवस एकत्र मिळून आपल्याला देवाच्या नावाचा गौरव करण्याकरता प्रभूने आपल्याला संधी दिली। जब भी पवित्र लोग एकत्र होता है तो सचमुच में बहुत आनंद होता है। आणि ज्या ज्या वेळेला पवित्र लोक एकत्र येतात त्या त्या वेळेला खरोखर खूप आनंद होतो। प्रभु का लोग कराना बहुत बड़ी बात एक पदवी है। आणि प्रभूचे लोक म्हटलं जाणं हे खूप मोठं पद आहे। आज प्रभु का लोग कराने वाला वो सर्व मंडली है। आणि आज प्रभूचे लोक म्हटलं जाणारं फक्त मंडळी आहे। एक समय में प्रभु ने इस्राएल लोगों के बारे में बोला, इस्राएल मेरा पुत्र है। आणि एके वेळेला असं होतं की परमेश्वराने इस्रायला संबंधाने अशा प्रकारे म्हटलं की इस्रायल माझा पुत्र आहे। है ना, हमने पढ़ा कभी? तुम्ही कधी वाचलं का? है ना, निर्गमन 4 अध्याय का 22-23 वचन में हम देखता है। निर्गमन त्याचा 4 अध्याय त्याच्या 22 आणि 23 वचनामध्ये आपण पाहतो। और तो विरोध यहोवा यो कहता है कि इस्राएल मेरा पुत्र वरन मेरा बेटा है। हाँ, इस्राएल मेरा पुत्र वरन मेरा बेटा है। क्या मायने होता है? आणि इस्रायल जो आहे तो माझा पुत्र, तो म्हणजे माझा प्रथम पुत्र आहे। बहुत बड़ी बात है ना प्रभु। आणि खूप मोठी गोष्ट आहे ना। इस्राएल के बारे में प्रभु गवाही देने के टाइम पर आमोस उसका 3 अध्याय का 2 वचन में एक अनोखा शब्द बोलता है। आमोस त्याचा 3 अध्याय त्याच्या 2 वचनामध्ये एक शब्द म्हटलेला आहे। पृथ्वी के सारे कुलों में से हाँ। मैंने केवल तुम्ही पर मन लगाया है। देखा, मतलब केवल, अब देखिए, सारे कुलों में से मैंने सिर्फ केवल तुझको मन लगाया, तुझको मैंने अपने लिए अलग किया है। आणि इस्रायलाच्या जगातल्या सर्व कुटुंबापैकी माझं मन फक्त तुझ्यावर लावलं। बहुत बड़ी बात है आणि खूप मोठी गोष्ट आहे। अगर प्रभु का अनुग्रह का दृष्टि हम पर नहीं पड़ने से हम नष्ट हो जाते। आणि देवाच्या कृपेची दृष्टी आपल्यावर पडली नसती तर आपण नष्ट झालो असतो। हम लोग कोई भी प्रभु को नहीं चुना, प्रभु ने हमें चुना है। आपल्यापैकी कोणीही देवाला निवडलं नाही तर देवाने आपल्याला निवडलेला आहे। यिर्मयाह 30 अध्याय का 21 वचन आपको याद होगा। यिर्मयाह त्याचा 30 अध्याय त्याचं 21 वचन तुम्हाला ठाऊक असेल। प्रभु बोलता है, मैं निकट लाते बिना कौन मेरा निकट आ सकता है। आणि परमेश्वर असं म्हणतो, मी जवळ बोलवल्याशिवाय कोण माझ्या जवळ येऊ शकतो। और आखिरी भाग में आपको मिला होगा। आणि त्याच्या त्या शेवटल्या भागामध्ये तुम्हाला ते मिळालं असेल। प्रियो, एक बात जानना, प्रभु निकट लाते बिना कोई निकट नहीं आ सकता। आणि एक गोष्ट जाणून घ्या प्रियानो, प्रभूने जवळ आणल्याशिवाय कुणीही प्रभूच्या जवळ नाही जाऊ शकत। है ना, जब गणना 16 अध्याय का 5 वचन में प्रभु कहा, कौन मेरे निकट आना है, मैं उनको मेरे निकट आने दूंगा। आणि गणना त्याचा 16 अध्याय त्याच्या 5 वचनामध्ये परमेश्वर असं म्हणतो की माझ्याजवळ कोण येऊ शकतं, ज्याला मी जवळ आणू शकतो तोच माझ्याजवळ येईल। बहुत गंभीर बात है। आणि खूप ही मौल्यवान गोष्ट आहे। आज हम प्रभु के पास कैसे आया? आज आपण प्रभूच्या जवळ कसं आलो? हम आया नहीं, आपण आलो असं नाही, पिता ने हमें लाया। पित्याने आपल्याला आणलं। बहुत अनमोल बात है। आणि खूप अनमोल गोष्ट हर आहे। एक पवित्र लोग जानना, आणि प्रत्येक पवित्र भक्ताने हे जाणायचंय। प्रभु हमारे बारे में क्या कहना चाहिए। आणि प्रभूने आपल्या संबंधाने काय म्हणायला है पाहिजे। ना, योशुआ 1:2 में प्रभु ने मोशे के बारे में कहा, मेरा दास मोशा। आणि यहोशुआ त्याचा 1 अध्याय त्याच्या 2 वचनामध्ये परमेश्वराने मोशे संबंधाने अशा प्रकारे म्हटलं की माझा दास मोशे। इतना श्रेष्ठ पदवी है ना। आणि किती श्रेष्ठ असं पद आहे। है ना, मतलब प्रभु हमारे बारे में ऐसा बोलेगा तो इससे अच्छा हमको क्या चाहिए। आणि प्रभू जर आपल्या संबंधाने असं बोलत असेल तर याच्यापेक्षा जास्त आपल्याला काय पाहिजे। बहुत बड़ा पदवी है। आणि खूप मोठं हे पद आहे। तो मंडली जीवन में आने के बाद में हम इतना अधिक प्रभु को महिमा दे करके जीना चाहिए। आणि मंडळी जीवनामध्ये आल्यानंतर किती जास्त आपण प्रभूला गौरव देत जीवन जगायला पाहिजे। हमने देखा, प्रभु ने कहा, मैं मेरा मंडली बनाऊं। आणि आपण पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्त अशा प्रकारे म्हणत आहे की मी माझी मंडळी बांधीन। बोलने का अर्थ क्या है कि मतलब प्रभु का मंडली के ऊपर उसका अधिकार और उसका मतलब उसका अपना मतलब बोलेगा तो उसका स्वामित्व, ये बात दिखाता है। आणि याचा अर्थ काय होतं की मंडळीवर असणारा अधिकार आणि प्रभुत्व जे आहे ते प्रभूचं आहे। अभी मैं आपको बोलेगा, मेहसी मेरा पत्नी है, वो मेरा ही पत्नी है। आणि जर मी तुम्हाला सांगितलं की मोर्सी माझी पत्नी तर ती माझीच आहे। कोई बोल सकता है कि नहीं नहीं मेरी हमारा पत्नी है, ऐसे कोई बोल सकता? आणि असं कोणी म्हणू शकेल का की नाही नाही मर्सी आमची पत्नी आहे, असं कोणी म्हणू शकेल का? नहीं बोल सकता।
नाही बोलू शकणार मैं ही सिर्फ बोल सकता आणि फक्त मीच बोलू शकतो हूं। हाँ, मैं ही मेरा पत्नी है, आणि मर्सी माझी पत्नी आहे इतना बड़ी बात है। आणि किती मोठी गोष्ट आहे मेरा, माझी है ना, वो बात बोलने के लिए हमको क्या चाहिए, उसके लिए एक बहुत बड़ा नाता और संबंध चाहिए। आणि त्याच्याकरता एक खूप मोठं नातं आणि एक मोठं संबंध असला पाहिजे मेरा परिवार, आणि माझा परिवार मेरा परिवार का ना कोई भी एक बहुत बड़ी बात है। आणि माझा परिवार म्हणणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे मतलब ये सब क्या है कि मतलब ये एक जीवन से जोड़ा हुआ एक संबंध को दिखाता। आणि हे सर्व काय आहे तर जीवनाशी जोडलेल्या संबंधाला दाखवतं मतलब अभी प्रभु बोलता है कि मैं मेरा मंडली, आणि प्रभू म्हणतो मी माझी मंडळी मतलब मंडली के ऊपर अवकाश कौन कर सकता? आणि मंडळीवर अधिकार कोण दाखवू शकतो सिर्फ प्रभु कर सकता। फक्त प्रभू दाखवू शकतो कभी भी मंडली हमारा मंडली करके कभी नहीं बोल सकता। आणि कधीही आमची मंडळी असं नाही म्हणू शकत कई लोग गिनती से ऐसे बोलता है, आणि काही लोक चुकून असं म्हणतात वो उसका अज्ञानता है। आणि त्यांचा तो अजाणपणा आहे मंडली सिर्फ यीशु मसीह का है, आणि मंडळी फक्त प्रभू येशू ख्रिस्ताची आहे है ना। ये बात का समझ दे करके हम लोग हर एक बातों में शब्दों में तक हम प्रभु को महिमा देना चाहिए, प्रभु का आदर करना चाहिए। आणि या गोष्टीची समज ठेवून आपण प्रभूला गौरव द्यायला पाहिजे आणि त्याचा आदर करायला पाहिजे मतलब मंडली का पूरा स्वामी पे, मतलब उसका उत्तराधिकारी वो सिर्फ यीशु मसीह है, आणि मंडळीचा जो अधिकार जो आहे तो फक्त प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे है ना। हर एक मंडली मतलब उसको चलाने वाला मतलब उसका सिर वो यीशु मसीह है। आणि प्रत्येक मंडळीला चालवणारा त्या मंडळीचा मस्तक प्रभू येशू ख्रिस्त आहे आपको मालूम है जब हम प्रकाश वाक्य में उसका 12 अध्याय में हम देखते हैं कि यीशु मसीह कहाँ खड़ा था। आणि आपण पाहतो प्रकटीकरणाचं पुस्तक त्याच्या पहिल्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त कुठे उभा होता का सवाल हो जाए? पहिला अध्याय 16 वचन अपने दाहिने हाथ में 7 तारे लिए हुए था हाँ, और उसके मुख से एक दोधारी तलवार निकल ठहरे हो जाए। और उन दीवटों के तेरह बीच वचन। में हाँ, हाँ, और उन दीवटों के बीच में मनुष्य के पुत्र हाँ, सदृश दीवट के बीच में, दीवट बोलेगा तो क्या है? मंडली मंडली है। हम लोग पूछेगा तो उत्तर देना, सब लोग बोलना है मतलब मंडली के बीच में प्रभु है, आणि मंडळीच्या मध्ये प्रभू आहे है ना। और मंडली के वो तारा या अगुआ किसका हाथ में है? प्रभु का हाथ में है। आणि मंडळीचा जो मार्गदर्शक जो तारा जो आहे तो कोणाच्या हातात आहे तो प्रभूच्या हातात आहे बहुत बड़ी बात है। आणि खूप मोठी गोष्ट आहे मतलब प्रभु का बारे में, मतलब प्रभु का मंडली के बारे में प्रभु का एक गहरा उद्देश्य है, आणि प्रभूच्या मंडळी संबंधाने एक गहन असा उद्देश आहे है ना। मंडली के बारे में अभी ये दुनिया की यात्रा में मतलब खास करके प्रभु का 2 मंडली के बारे में उद्देश्य है। आणि मंडळी संबंधाने प्रभूचे विशेष करून 2 प्रकारचे उद्देश आहेत एक पहला पत्रोस 2 अध्याय का 5 वचन, पहिले पेत्र 2 अध्याय त्याचं 5 वचन तुम भी आप जीवित पत्थरों के समान हाँ, आत्मिक घर बनते जाते हो हाँ, जिससे याजकों का पवित्र समाज बनकर हाँ, ऐसे आत्मिक बलिदान चढ़ाओ हाँ। जो यीशु मसीह के द्वारा हाँ। परमेश्वर को ग्राह्य है। बोलने का अर्थ क्या है यहाँ पर? आणि सांगायचा अर्थ काय आहे मतलब आत्मिक बलिदान करना बोलेगा तो प्रभु की आराधना करना। आणि प्रभूची आत्मिक बलिदान करणं म्हणजे प्रभूची आराधना करणं यहाँ पर भी मंडली का सबसे बड़ा कर्तव्य है प्रभु की आराधना करना, आणि या ठिकाणी सुद्धा मंडळीचं सगळ्यात मोठं कर्तव्य हे आहे की प्रभूची आराधना करणं है ना। हमारे जीवन का हर एक बात में मतलब प्रभु को आराधना या प्रभु को महिमा देने वाला अनुभव चाहिए। आणि आपल्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभूचा गौरव करण्याचा अनुभव असला पाहिजे दूसरी बात क्या है? आणि दुसरी गोष्ट काय आहे पहला पत्रोस 2 अध्याय का 9 वचन, पहिले पेत्र 2 अध्याय आणि त्याचं 9 वचन और तुम्हें चुना हुआ मुख हाँ, और लांछनदारी, हाँ। याजकों का समाज हाँ। और पवित्र लोग हाँ। और परमेश्वर की निज प्रजा हो, हाँ। इसलिए कि जिसने तुम्हें अंधकार में से अपनी अद्भुत ज्योति में बुलाया है हाँ। उसके गुण प्रकट करो। हाँ, बोलने का अर्थ हमें हमारा मंडली का सबसे बड़ा कर्तव्य है सुसमाचार सुनाना। आणि मंडळीचं सगळ्यात मोठं कर्तव्य आपण सुवार्ता सांगणं आपको मालूम है आज बहुत लोग सुसमाचार नहीं सुना पाते, आणि आज आपल्याला माहिती का पुष्कळ लोक प्रभूची सुवार्ता नाही सांगू शकत उसका कारण क्या मालूम है? त्याचं कारण काय माहिती का तो उनका सच्चा उद्धार का आनंद नष्ट हो गया। आणि त्यांचा खरा तारणाचा आनंद जो आहे तो नष्ट झाला उद्धार का आनंद जिस व्यक्ति में कार्य करता है वो सुसमाचार सुनाते बिना रह नहीं सकता, आणि तारणाचा आनंद ज्या व्यक्तीमध्ये कार्य करतो तो सुवार्ता न सांगता राहू शकत नाही है ना। मतलब हमको प्रभु का इस सुसमाचार सुनाना है तो
हमारे में हमेशा उस उद्धार का आनंद उमड़ना चाहिए। आणि जर आपल्याला सुवार्ता सांगायची तर आपल्यामध्ये तारणाचा आनंद जो आहे तो एकदम उमळत राहिला पाहिजे। है ना, एक व्यक्ति अगर एक सच्चा गवाही के जीवन नहीं बिताता और वो उद्धार के आनंद में नहीं रहता, वो सुसमाचार नहीं सुनाता। आणि एक व्यक्ती जर खरं तारणाच्या आनंदामध्ये जर नाही जीवन जगत तर मग तो सुवार्ता नाही सांगू शकत। है ना, मला दावीद जब दाऊद के जीवन में पाप हुआ, आणि ज्या वेळेला दाविदाच्या जीवनामध्ये पाप झालं तब दावीद प्रभु से कहने वाला एक बात है, आणि त्यावेळेला दाऊद प्रभूला बोलणारी एक शब्द आहे उसका 51 मतलब भजन संहिता 51 का 13 वचन। आणि स्तोत्र 51 त्याचं 13 वचन। तब मैं अपराधियों को तेरा मार्ग सिखाऊंगा। तब मतलब कब, वो एक सवाल है। आणि तेव्हा म्हणजे केव्हा? मतलब मैं उन हमारा बुरा करने वालों को मैं तेरा बात कब सुनाएगा? आणि मग मी त्यांना तुझी वचनं केव्हा सांगेल? है उसका 51 अध्याय का 19 वचन पर। आणि 51 अध्याय त्याचे 19 वचनही वाचा। के बलिदान के साथ बलिदान से अर्थात सर्वांग पशु के होमबलि से प्रसन्न होगा, तब लोग तेरी वेदी पर बैल चढ़ाएंगे। कब तेव्हा म्हणजे केव्हा? मतलब हमारे जीवन में जब उसका 7 वचन पढ़ना, आणि त्याचं 7 वचन वाचा। 51 अध्याय त्याचं 7 वचन। ऊपर से मुझे शुद्ध कर, हाँ। तो मैं पवित्र हो जाऊंगा। हाँ। मुझे धो। हाँ मतलब एक सच्चा पवित्र जीवन बिताने के समय में ही मैं ये काम कर सकता आणि है। एक खरं पवित्र जीवन जगत असतानाच हे काम मी करू शकतो। उसका 12 वचन का शुरुआत करना। आणि त्याचा 12 वचनाचा सुरुवातीचा भाग आहे वाचा। अपने किए हुए उद्धार का हर्ष हाँ। मुझे फिर से दे। हाँ मतलब बोलने का मतलब उस उद्धार के आनंद मुझ में रहेगा, तभी मैं ये सुसमाचार सुना पाएगा। आणि तारणाचा आनंद ज्या वेळेला माझ्यामध्ये राहील त्याच वेळेला मी सुवार्ता सांगू शकेल। प्रियो, एक बात जानना, आणि प्रेरणा एक गोष्ट जाणा, सच्चा प्रभु का मंडली का एक अंग बनने के बाद में प्रभु चाहने वाला वो गुण वो स्वभाव उसमें होते रहना चाहिए। आणि खरं मंडळीचा एक भाग झाल्यानंतर प्रभू इच्छिणारे ते गुण त्या व्यक्तीमध्ये राहिला पाहिजे। अभी हमने पीछे कल आपने देखा 7 बातें देखा जो मंडली की छाया में मिटाए वो बात, आणि काल आपण मंडळीच्या छायेमध्ये सांगितल्या गेलेल्या 7 गोष्टी पाहिल्या। है ना, मतलब मंडली प्रभु का शरीर है, आणि मंडळी जे आहे ते प्रभूचं शरीर आहे, मंडली प्रभु का पत्नी है, आणि मंडळी जी आहे ती प्रभूची पत्नी आहे। इतना बड़ा पद भी आप ये बात को जानना, आणि मंडळीला दिलेलं केवढं मोठं पद आहे हे तुम्ही जाणून घ्या। है ना, हम लोग इस विषय को सही रीति में समझता है क्या? आणि या विषयाला आपण योग्य प्रकारे समजत आहोत का? मतलब मैं मंडली जी में आने के बाद, आणि मंडळी जीवनामध्ये आपण आल्यानंतर है ना, हम लोग मतलब अपनी तरफ से मंडली में नहीं आया, आणि आपण स्वतःहून मंडळीमध्ये नाही आलो, प्रभु का अनुग्रह प्रभु ने हमको दिया, आणि देवाची खूप मोठी कृपा आपल्यावर झाली की आपण मंडळीमध्ये आलो, प्रभु ने हमें आने दिया। आणि प्रभूने आपल्याला येऊ दिलं। वास्तव में हमारे जीवन में प्रभु ने किया हुआ वो बातों को हर एक पवित्र लोग सही रीति में जानना चाहिए। आणि खरोखर प्रभूने आपल्या जीवनामध्ये केलेल्या त्या गोष्टी आपण योग्य प्रकारे जाणायला पाहिजे। तो मंडली में आने के बाद में मंडली को मतलब हम ज्यादा प्यार करना चाहिए, आणि मंडळी जीवनामध्ये आल्यानंतर आपण मंडळीवर जास्तीत जास्त प्रेम करायला पाहिजे, क्योंकि प्रभु ने मंडली से प्यार किया, कारण प्रभूने मंडळीवर प्रेम तो केलं हमें भी मंडली से प्यार करना आणि चाहिए। आपण सुद्धा मंडळीवर प्रेम करायला पाहिजे। मतलब मंडली का सच्चा अर्थ ना जाना वो लोग बहुत धोखा खाता है। आणि मंडळीचा खरा अर्थ न जाणलेले लोक खूप फसल्या जातात। मैं बोला ना, मतलब अभी मंडली के ऊपर पूरा अवकाश करके सब यीशु मसीह कर सकता, आणि मंडळीवर संपूर्ण अधिकार आहे असं फक्त प्रभू येशू ख्रिस्तच म्हणू शकतो। तो ऐसा मंडली हमको कहाँ मिलेगा? आणि मग अशी मंडळी आपल्याला कुठे भेटेल? आज हम कोई भी मंडली में अगर जाएगा तो आणि आज आपण कुठल्या पण मंडळीमध्ये गेलो तर उसका एक सेपरेट नाम देता, आणि त्या मंडळीचं एक वेगळं असं नाव राहतं। हमारे भी अनजाने में हम लोग भी ऐसे ही रखे थे, आणि आपल्यालाही त्यावेळेला समजत नव्हतं, त्यावेळेला आपणही ठेवलं होतं, लेकिन प्रभु ने हमें वो बात का प्रकाश दिया। आणि मग प्रभूने त्या गोष्टीचा प्रकाश दिला। आज हम ऐसा नहीं देखता, आज आपण असं मंडळीचं वेगळं नाव नाही ठेवत, अपन क्या बोलता, आपण काय म्हणतो हम नासिक के मंडली का एक सदस्य है। आणि नाशिक प्रभूच्या नाशिकच्या मंडळीचा आपण एकच सदस्य आहोत। मतलब ये बात इस रीति में कहने वाले लोग बहुत कम मिलेगा। आणि ही गोष्ट अशा प्रकारे बोलणारे लोक खूप कमी भेटतील। मतलब हमको, मैं आपको इसलिए बताना चाहता हूँ, हमें सच्चा
आमच्या मंडली और मंडली जीवन का बारे में सही ज्ञान रखना आणि खरी मंडळी आणि मंडळी जीवनासंबंधाने एक चांगलं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. कई बार लोगों से आप बात करेगा तो वो लोग क्या बोलेगा, हमारा मंडली तुम्हारा मंडली, ऐसे बात करता है ना. आणि ज्यावेळेला लोकांशी बोलतात त्यावेळेला लोक आपल्याला काय म्हणतात, आमची मंडळी तुमची मंडळी, अशा प्रकारे बोलतात ना. उसका मतलब याचा अर्थ वो मेरा तुम्हारा बोलने के लिए प्रभु ने क्या, उन लोगों ने क्या किया, मंडली को बांटा. आणि माझं तुझं म्हणण्याकरता त्या लोकांनी काय केलं की मंडळीचं विभाजन केलं. ऐसा कहने के लिए किसी को हक नहीं. आणि अशा प्रकारे बोलण्याचा अधिकार कोणाकडे नाही. आप इन बातों को, ये जो आपको बताता है ना, इसको बहुत गहराई से समझना पड़ेगा. आणि या गोष्टीच्या तुम्हाला मी सांगतो ना, त्या खूप गहनतेने तुम्ही समजून घ्यायला क्योंकि पाहिजे. ऐसा करने वाले लोगों के प्रति प्रभु का दिल में बहुत दुख है. आणि अशा बोलणाऱ्या लोकांसंबंधाने प्रभूच्या हृदयामध्ये खूप दुःख आहे. है ना. अभी जैसे अभी अपन सीखा हुआ बात है, अब कैसा है, मैं ठीक हूँ, ऐसे नहीं बोलना. आणि तुम्हाला शिकवलेली गोष्ट, जर तुम्हाला कोणी विचारलं की तुम्ही कसे आहात, त्यावेळेला तुम्ही काय उत्तर दिला, हो मी ठीक आहे, असं उत्तर नाही द्यायचं. आप बोला बात बराबर है, आणि तुम्ही जे उत्तर दिलं ते बरोबर आहे, परंतु वो एक सच्चा, एक मसीह व्यक्ति का या एक भक्त का एक उत्तर नहीं. आणि ते खरं एक ख्रिस्ती व्यक्ती किंवा एक ख्रिस्ती भक्ताचं उत्तर नाही. उत्तर क्या है? आणि त्याचं उत्तर काय, प्रभु की कृपा से मिळते. हाँ, प्रभु का कृपा या प्रभु का अनुग्रह से मिलती. आणि प्रभूच्या कृपेने मी ठीक आहे. इसका मतलब आपने वो शब्दों में भी प्रभु को महिमा दिया. आणि तुमच्या त्या बोलण्यामध्ये सुद्धा प्रभूला तुम्ही गौरव दिला. मतलब हमको जो भी बात है उस समय में अगर हम प्रभु को महिमा देख करके बात नहीं किया तो हमने महिमा दिया, ऐसा एक बहुत बड़ा गड़बड़ी वहां हो है. आणि जर आपण आपल्या बोलण्याच्या द्वारे प्रभूला गौरव नाही दिला, याचा अर्थ काय की आपण आपल्या बोलण्याच्या द्वारे स्वतःला गौरव दिला, अशा प्रकारे त्याचा अर्थ निघू शकतो. हम लोग हर बात में प्रभु को महिमा देना है. आणि आपण प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभूला गौरव द्यायचा आहे. हमने क्या बोला, खाओ पियो प्रभु को महिमा के लिए. आणि प्रभूने काय म्हटलं, तुम्ही खा प्या, जे काय कराल ते फक्त प्रभूच्या गौरवाकरता करा. यदि हमारे जीवन में प्रभु ना चाहने वाला कुछ बात हमको दिखाई दिया तो हमें क्या करना, उसको मार देने का. आणि मग आपल्या जीवनामध्ये प्रभूला न आवडणारी एखादी गोष्ट जर आपल्याला दिसली तर आपण लगेच काय करायचं, तिला मारून टाकायचंय. मारता है कि नहीं? आणि आपण मारतो का? कितने लोग मारता है? आणि किती लोक तिला मारतात? हमें रोज मरने की जरूरत है कि नहीं? आणि दररोज आपल्याला मरण्याची गरज आहे का नाही? मतलब पौलुस इतना महान भक्त है, जो फलक 15 अध्याय का 31 वचन में आखिरी में वो कहता है. आणि प्रेषित पौल एवढा महान भक्त आहे, तरी सुद्धा प्रेषित पौल पहिले कोरिन्थीकरांचं पत्र त्याचा 15 अध्याय आणि त्याच्या 31 वचनाच्या शेवटच्या भागामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे म्हणत आहे, मैं रोज मरतो. आणि मी दररोज मरतो. मुझे रोज मरना है. आणि दररोज मला मरायचं आहे. अच्छा, आज आप मुझे ये बात बताओ. आणि आज तुम्ही मला एक गोष्ट सांगा. मतलब आज अब ये शाम की वक्त हो गया, आणि आता संध्याकाळची वेळ झाली, आपने कितने बार मन फिरा? आणि किती वेळा तुम्ही पश्चाताप केला किंवा मन परिवर्तन केलं? मन फिरा क्या? आणि मन परिवर्तन केलं का? आज मन फिरावट बहुत लोगों के लिए एक तमाशा है. आणि मन परिवर्तन करणं पुष्कळ लोकांकरता एक तमाशा आहे. हमें मन फिरना चाहिए. आणि प्रेरणा आपल्याला मन परिवर्तन करायचं आहे. क्यों मन फिरना? आणि मन परिवर्तन का करायचंय? क्योंकि हमने किसी ना किसी बातों से प्रभु को दुख दिया. आणि कुठल्या ना कुठल्या गोष्टीच्या द्वारे आपण प्रभूला दुःख दिलं. ऐसा कोई व्यक्ति कर सकता है कि मैंने आज का दिन भर का कोई भी बात में कुछ भी गलती नहीं किया करके कोई बोल सकता? आणि असं कोणी म्हणू शकतं की आजच्या दिवसभरामध्ये मी जे काय केलं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे चूक नाही केली? है? ऐसा कोई है कि आज के दिन में मेरे से कुछ भी गलती नहीं हुआ, हाथ खड़ा करो. आणि असं जर कोणी आहे की आजच्या दिवसामध्ये माझ्या जीवनामध्ये मी काहीच चुकलो नाही, जर कोणी असेल तर त्यांनी आपला हात वर करा. हाथ नहीं लाया या हाथ खड़ा करने के लिए कोई हिम्मत नहीं. हात आणला नाही का हात वर करण्याची कोणाला हिंमत नाहीये. Praise the Lord. Praise the Lord. अगर आप सोचो, आणि तुम्ही विचार करा, आपने मानव गलती हुआ आणि चूक झाली तो आपने मन फिरा गया आणि तुम्ही मन परिवर्तन केलं का? है? बहुत बार क्या होता, आणि पुष्कळ वेळा काय होतं, शायद मतलब हम लोग कई बार जैसे अभी नजर से पाप किया, आणि पुष्कळ वेळा असं होतं की आपण आपल्या दृष्टीच्या द्वारे पाप करतो, नहीं तो अपना बोली में शब्द में पाप किया, नाहीतर आपल्या कुठल्या बोलण्याच्या द्वारे आपण पाप करतो, नहीं तो थोड़ा टेंशन में आकर के गुस्सा किया तो वो पाप है. आणि मग थोडासा चिडचिड झाल्यानंतर मग आपण पाप करतो, ते सुद्धा पापच आहे. नहीं तो हमारे अंदर ऐसा कुछ गंदे विचार आया, वो विचार में हम उसको दूध पिलाते हैं. आणि मग आपल्या मनामध्ये कुठल्या प्रकारचे चुकीचे विचार आले आणि त्या विचारामध्ये आपण त्या विचारांना दूध पाजत राहिलो. अब हमारे में कई लोगों का क्या अचानक किसी को मिलना, अभी उस समय में उनका वो विचारों में मैंने अभी उसको
मिलता तो मैं उसको खून कर देता। बात कुछ भी नहीं, अरे कभी कुछ हुआ बात को सोचते सोचते खून करने के बाद पर आया, कुछ है ना, कैसे रहेगा? आणि अचानक कोणाला भेटला ना तो एकदम रागवलेला असतो, कारण का की तो काहीतरी पाठीमागं खूप वर्षांपूर्वी झालेली गोष्ट विचार करत राहतो की त्याने तसं केलं, आणि मग तो म्हणतो की आता मी त्याचा खून करून टाकेल. पौलुस बोलते हैं, मैं पीछे की बातों को भूलकर आगे निशाने की ओर दौड़ा जाऊं. आणि प्रेषित पौलाच्या प्रकारे म्हणतो, पाठील मागच्या गोष्टी विसरून मी पुढे माझ्या लक्ष्याकडे धावत आहे. बोलने का अर्थ क्या है? सांगायचं तात्पर्य काय आहे? हमारे जीवन में गलती होता है, आपल्या जीवनामध्ये चुका हमें होतात तुरंत कबूल करना है. आणि लगेच त्या आपल्याला मान्य करायच्या अगर आहे. आप सोचो, आणि विचार करा, आपने एक दिन में मतलब कम बोल रहा है 10 गलती की, आणि कमीच कमी सांगतो, तुम्ही दिवसभरातून 10 चुका केल्या, तो एक एक गलती करने के टाइम पर आपने एक एक ईंट सिर पर ऊपर का, आणि एक एक चूक केल्यानंतर एक एक वीट जे आहे ते तुम्ही आपल्या डोक्यावर ठेवली, एक गलती किया एक ईंट ऊपर का, आणि एक चूक केली एक वीट डोक्यावर ठेवली, और दूसरा किया दूसरा ईंट ऊपर रखा. आणि दुसरी चूक केली दुसरी वीट ठेवली, तो कम से कम एक दिन पे 10 गलती किया, 10 ईंट ऊपर आ गया. आणि मग एका दिवसातून 10 चुका केल्या, 10 विटा डोक्यावर आल्या, आपने मन नहीं बदला, आणि तुम्ही मन नाही परिवर्तन केलं, परंतु अभी दूसरा दिन आ गया तो फिर 10 ऊपर आ गया. आणि मग दुसरा दिवस आल्यानंतर अजून 10 आल्या, है? मतलब एक महीना में 30 ईंट ऊपर आ गया. आणि 300, 300 आणि एका महिन्यामध्ये 300 विटा डोक्यावर आल्या, अभी 300, अब फिर आपका अवस्था क्या रहेगा? आणि मग 300 विटा तुमच्या डोक्यावर जर आहे तर मग तुमची अवस्था काय राहील? चल नहीं पाएगा. आणि तुम्ही चालू नाही शकणार. बहुत लोग आत्मिक जीवन में सही दौड़ क्यों नहीं दौड़ पाता? क्योंकि पाप का माला बोझ से दब गया. पुष्कळ लोक आत्मिक जीवनामध्ये योग्य प्रकारे का नाही चालू शकत? कारण त्या पुष्कळ प्रकारच्या पापाच्या ओझ्यामध्ये दाबल्या गेले. प्रियो, हमारे जीवन में एक एक बात में भी गलती होता ही है. मतलब हम लोग कोई भी परिपूर्ण नहीं, जीवन में मतलब जाने अनजाने गलतियां होते रहता, परंतु तुरंत पवित्र आत्मा हमको याद दिलाएगा, परंतु कबूल करना चाहिए, मन करना चाहिए. आणि आपल्या जीवनामध्ये आपण कोणी परिपूर्ण नाहीये, पण आपल्या जीवनामध्ये चुका होत राहता. लगेच आपण परमेश्वरासमोर आपण आपल्या चुका मान्य करायच्या आणि मन परिवर्तन करायचंय. तो अभी यहाँ पर मंडली ओरिजिनल मंडली जीवन में हमें क्या कहना चाहिए? आणि खऱ्या मंडळी जीवनामध्ये आपण काय म्हणायला पाहिजे? है ना? अभी अपन जानते हैं कि ये जो मंडली है ये नासिक मंडली है. आणि आपल्याला माहित आहे आता की ही जी मंडळी आहे ही नाशिकची मंडळी आहे. सही बात है. आप क्या बोलेंगे? तुम्ही काय म्हणाल? तुम्हाला कोणी विचारलं तुम्ही कुठल्या मंडळीमध्ये जाता तर काय उत्तर द्याल? गलती से भी नहीं बोल रहा, तो भी क्या मंडली में जाता. आणि कोणी चुकीने म्हणू नका की टॉमी पास्टरच्या मंडळीमध्ये जातो, ऐसा कोई गलती से भी नहीं बोलता. असं कोणी चुकूनही म्हणू नका. कभी कभी लोग गलती से बोल देता है, आणि कधी कधी लोक चुकून बोलतात, ऐसा कभी नहीं बोलना, आणि असं कधी बोलू नका. है ना? हम प्रभु का नासिक मंडली का एक सदस्य है. आणि प्रभूची नाशिकची जी मंडळी आहे त्या मंडळीचे आम्ही एक सदस्य आहोत. है? तो ऐसा बोलने के लिए किसको आएगा? आणि असं बोलण्याकरता कोणाला येईल? जो सच में प्रभु का मंडली का सदस्य कोई आएगा. आणि जो खरोखर प्रभूच्या मंडळीचा सदस्य होईल. मतलब ये भी आप हल्का नहीं समझना. आणि हे सुद्धा तुम्ही साधारण समजू नका. है ना? मतलब मुझे उस दिन बहुत तमाशा जैसा हुआ था, और जब अपना अंकल मर गया था, तब कई लोग बोला मैं किसी का पास्टर हूँ कोई बोला मैं चर्चों कोड का पास्टर हूँ, है ना? ऐसा. तो मैं बहुत साथ मैं बोला, मतलब सबको थोड़ा झटका लगा. मैं बोला मैं नासिक मंडली का एक अगुआ हूँ. आणि ज्या वेळेला चमून मेले ते त्यावेळेला लोक अशा प्रकारे म्हटले की मी IPCचा पास्टर आहे, दुसरं म्हटलं की मी चर्च ऑफ गॉडचा पास्टर आहे. त्यावेळेला मी जे बोललो ते ऐकून सगळ्यांनाच खूप आश्चर्याचा धक्का बसला. मी त्यांना म्हटलं प्रभूच्या नाशिक मंडळीचा मी एक रक्षक आहे, एक अगुआ है आणि एक पाळक आहे. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. बहुत बड़ी बात है प्रियो. आणि खूप मोठी गोष्ट आहे. मतलब उन लोग इस रीति में पहली बार ऐसे सुन रहा था. आणि ते लोक पहिल्यांदा असं ऐकत होते. मतलब 2-3 पास्टर आकर मेरे को पूछा भी, आणि 2-3 पास्टरांनी येऊन मला विचारलं और पण. उधर जितना भी पास्टर था उस दिन का पूरा संदेश उन लोगों ने लिख लिया. आणि त्यावेळेला आलेले सर्व जे पास्टर आहेत त्यांनी त्या दिवसाचा संदेश लिहून
शपथ घेतला है तो उन लोगों ने बोला कि सच में उनमें से कई लोग मुझे आके बोला हम पहली बार ऐसा संदेश भी सुना आणि त्यापैकी पुष्कळ लोकांनी येऊन मला म्हटलं पहिल्यांदा आम्ही असा संदेशही ऐकला नासिक मंडली का हर एक बातों में बाकी लोगों से एकदम अलग रहेगा क्योंकि ये प्रभु का मंडली है आणि नाशिक मंडळीची प्रत्येक गोष्ट जी आहे ती इतर लोकांपेक्षा वेगळी राहील कारण ही प्रभूची मंडळी आहे आपको मिलने वाला ये जो भी ज्ञान की बात है प्रभु की ओर से आणि तुम्हाला मिळणारी जी काही ज्ञानाची गोष्ट आहे ती प्रभूकडून आहे प्रभु हमारे से बोलता है आणि प्रभु आपल्याशी बोलतो परंतु शुरू से मानव मंडली में बहुत गड़बड़ी आई आणि सुरुवातीपासूनच मंडळीमध्ये पुष्कळ प्रकारची तफावत आली है ना मंडली को लोगों ने मतलब एक नेता बनकर के बांटना शुरू कर दिया आणि मंडळीला लोकांनी एक एक नेता होऊन मंडळीची विभाजन करायला सुरुवात आज केली हम अपने चारों तरफ वही बात को देखता है आणि आज आपल्या चौबाजूने तीच गोष्ट आपल्याला पाहायला मिळते प्रभु ने ऐसे बंधनों से हमें बाहर लाया उसके लिए हमें प्रभु को बहुत धन्यवाद देना चाहिए आणि अशा प्रकारच्या बंधनातून प्रभूने आपल्याला बाहेर काढलं त्याच्याकरता आपण प्रभूला धन्यवाद द्यायला पाहिजे है ना, जब पहला कुरिन्दी उसका पहला अध्याय का 12 और 13 वचन पहिले ग्रंथिकाराचं पत्र त्याचा पहिला अध्याय त्याचं 12 आणि 13 वचन मेरे कहने का अर्थ यह है हाँ। कि तुम में से कोई तो अपने आप को पौलुस का, हाँ। कोई अपुल्लोस का, हाँ। कोई कैफा का, तो कोई मसीह का कहता है। हाँ। क्या मसीह बढ़ गया? हाँ। क्या पौलुस तुम्हारे लिए क्रूस पर चढ़ाया गया? हाँ। या तुम्हें पौलुस के नाम पर बपतिस्मा मिला? हाँ। तो बोलने का अर्थ क्या है भैया आणि सांगायचा अर्थ काय प्रियानो मतलब मंडली को अभी यहाँ पर क्या हुआ 4 टुकड़ा कर दिया आणि मंडळीचे या ठिकाणी 4 तुकडे झाले अब 12 वचन और एक बार पढ़ रहा हूँ ध्यान से सुनना है बहुत ध्यान से हाँ। 12 वचन मेरे कहने का अर्थ यह है हाँ। कि तुम में से कोई तो अपने आप को पौलुस का, देखा एक ग्रुप हो गया वो बोलता है कि हम पौलुस का मंडली का है आणि काही एक ग्रुप असा झाला की आम्ही पौलुसच्या मंडळीचे आहोत हाँ कोई अपुल्लोस का, हाँ कोई बोलता है कि नहीं भाई पौलुस को कुछ भी नहीं आता अपोलोस बहुत अच्छा प्रचारक है ज्ञानी है हम उसको मानता है हम उसकी मंडली के हैं। आणि काही लोक म्हणतात नाही पौलाला काही येत नाही अपोलो जो आहे तो खूप ज्ञानी आहे तो चांगला प्रचार करतो आम्ही त्याच्या मंडळीचे आहोत हाँ कोई कैफा का, हाँ कुछ बोलने लगा नहीं प्रभु ने पहला पत्रोस को चुना है इसलिए हम पत्रोस का मंडली का है। आणि मग काही लोक म्हणू लागले की प्रभूने सगळ्यात पहिले पेत्राला निवडले म्हणून आम्ही पेत्राच्या मंडळीचे आहोत हाँ तो कोई मसीह का कहता है। हाँ कोई बोलता है नहीं हम मसीह का है। आणि काही लोक म्हणतात नाही नाही आम्ही ख्रिस्ताचे आहोत मतलब इसको ना यहाँ पर मसीह का मंडली कितना भाग हो गया आणि मग आता ख्रिस्ताच्या मंडळीचे किती भाग झाले 4 भाग हो गए 4 भाग झाले हैं? प्रभु का दिल को कितना दुख होगा। आणि प्रणव प्रभूच्या हृदयाला किती दुःख होईल अभी यहाँ पर पौलुस 3 सवाल पूछता है आणि या ठिकाणी पौल जो आहे 3 प्रश्न विचारत आहे उसका 13 वचन त्याचं 13 वचन क्या मसीह बढ़ गया? हाँ क्या मसीह बढ़ गया। का ख्रिस्त वाटल्या गेला हाँ क्या पौलुस तुम्हारे लिए क्रूस पर चढ़ाया गया? हाँ देखा है पौलुस का मंडली कहना है तो पौलुस क्या होना चाहिए क्रूस पर क्रूस पर चढ़ करके मर करके जी उठना चाहिए। आणि जर पौलाची मंडळी म्हटली म्हणजे तर मग त्या लोकांकरता प्रेषित पौल वधस्तंभावर मरायला पाहिजे त्याला पुरलं गेलं पाहिजे आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा जिवंत झाला पाहिजे तर ती मंडळी पौलाची मतलब मेरा मंडली हमारा मंडली बोलना है तो आणि माझी मंडळी जर म्हणायची आहे तर वो व्यक्ति को पहले बात मतलब भावरिक होकर के जन्म लेना पड़ेगा आणि सगळ्यात पहिले त्याला पापविरहित होऊन जन्म घ्यावा लागेल फिर भावरिक जीवन बिताना पड़ेगा आणि पापविरहित असं जीवन जगावं लागेल ये पापियों के खातिर मरना पड़ेगा आणि पापे लोकांकरता त्याला मरावं लागेल उसके बाद तीसरा दिन जी उठना पड़ेगा आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याला जिवंत व्हावं लागेल फिर स्वर्ग में जाना पड़ेगा आणि त्याच्यानंतर स्वर्गामध्ये जावं लागेल पवित्र आत्मा को भेजना पड़ेगा आणि मग पवित्र आत्म्याला पाठवा लागेल इतना काम करेगा तो उसका मंडली। आणि एवढं काम केलं तर त्याची मंडळी ऐसा कोई है क्या असं कोणी आहे का? कोई है कोणी आहे का कोई भी नहीं। कोणी. उसको हमको ये सच्चाई थोड़ा गहराई से समझना चाहिए आणि हे सत्य ते आपण थोडं गहनतेने समजून घ्यायला है पाहिजे ना। कोई भी अगर मुझे गलती से भी बोल दिया तो उसका गलती क्या है हमें उनको समझाने के लिए आना चाहिए आणि कोणी चुकून जरी म्हटलं तरी त्याच्या चूक काय आहे त्याला आपल्याला समजून सांगता आली है पाहिजे ना। उसी पहला कुरिन्थी 3 अध्याय का 4-5 वचन पहिले ग्रंथिकाराचं पत्र 3 अध्याय 4 आणि 5 वचन क्योंकि जब एक कहता है हाँ। मैं पौलुस का हूँ हाँ। और दूसरा मैं अपुल्लोस का हूँ, हाँ। तो क्या तुम मनुष्य नहीं? हाँ। अपुल्लोस क्या है हाँ। और पौलुस क्या है? हाँ। केवल सेवक। सेवक है देखा सेवा करने वालों के नाम पर कभी भी मंडली
जाना नहीं जाना चाहिए। आणि जो सेवक आहे त्याच्या नावाने कधीही मंडळी ओळखली जाऊ नये. बहुत बड़ी बात है आणि खूप मोठी गोष्ट आहे. ना। हर एक बातों में प्रभु को महिमा मिलना चाहिए। आणि प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभूला गौरव मिळाला पाहिजे. और इस रीति में जो सिखलाई नहीं रहता वो एक प्रकार क्या करता मालूम है, वो गड़बड़ी डालता। आणि अशा प्रकारे शिक्षण जर कोणी देत नाही एक प्रकारे तो काय करतो तर तो गडबडी टाकतो. इसलिए गलातियों मंडली को लिखने के टाइम पर पौलुस एक बात उनको याद दिलाता है। गलातियों 5 अध्याय उसका 10 वचन। गलातीकराचं पत्र 5 अध्याय त्याचं 10 वचन। मैं प्रभु पर तुम्हारे विषय में भरोसा रखता हूँ हाँ। कि तुम्हारा कोई दूसरा विचार न होगा, हाँ। परंतु जो तुम्हें घबरा देता है हाँ। वह कोई क्यों न हो हाँ। दंड पाएगा। समझ में क्या है कि कोई भी इस रीति में बातों को करके और किसी का दिल में घबराहट लाता है तो प्रभु का दृष्टि में वो दंड का योग्य बने। आणि जो कोणी मंडळीमध्ये गडबड टाकतो मग तो कोणी असू द्या त्याला शिक्षा भेटेल. मंडली के बारे में एक सच्चा प्रकाश हमें प्राप्त करना चाहिए। आणि मंडळी संबंधाने एक चांगला प्रकाश आपल्याला मिळाला पाहिजे. है ना। मंडली में 2 प्रकार का काम चलता है। आणि मंडळीमध्ये 2 प्रकारचे काम चालतात. कैसे चलता है मालूम है? आणि कसे चालतं माहिती का? है ना। जब मत्ती उसका 12 अध्याय उसका 30 वचन। मग ते 12 अध्याय त्याचं 30 वचन. बहुत सुंदर बात है। तो बिखेरता है। हाँ मतलब मत्ती 12 का 30 वचन। जो मेरे साथ नहीं हाँ। वह मेरे विरोध में है, हाँ। और जो मेरे साथ नहीं बटोरता बटोर का वह बिखेरता है। वो बिखेरता है। बिगड़ता है। हाँ बिगड़ता है। बिखेरता। आणि जो माझ्यासोबत गोळा करत नाहीये तो काय करतो पसरवतो. मतलब बोलने का अर्थ क्या है? सांगायचा अर्थ काय आहे? मतलब एक ही वो बनाता है नहीं तो वो तोड़ता है। आणि एक तर तो बनवतो नाही तर बिघडवतो. ये 2 काम होता है। आणि 2 काम होतात. है ना। कई लोग मतलब प्रभु का कार्य करता है लेकिन वो मंडली बनाने का काम नहीं करता। आणि पुष्कळ लोक कार्य करतात पण मंडळी बनवण्याचं कार्य नाही करत. वो मंडली को तोड़ने का काम करता आणि मंडळीला तोडण्याचं कार्य है। करतात. आज हमारे जीवन से हम किस प्रकार का कार्य करता है ये बात जानना चाहिए। आणि आपण आपल्या जीवनाच्या द्वारे कशा प्रकारचं कार्य करतो हे आपण जाणायला पाहिजे. परम प्रभु में है तो हम मंडली बनाने वाला होना चाहिए। आणि जर आपण प्रभू मध्ये आहे तर मंडळी बनवणारा आपण राहायला पाहिजे. है ना। दूसरा कुरिन्दी उसका 10 अध्याय का 8 वचन में। दुसरे करंदीकराचं पत्र त्याचं 10 अध्याय आणि त्याच्या 8 वचनामध्ये क्योंकि यदि मैं उस अधिकार के विषय में हाँ। और भी घमंड दिखाऊं हाँ। जो प्रभु ने तुम्हारे बिगाड़ने के लिए नहीं बिगाड़ने के लिए नहीं, पर बनाने के लिए हमें दिया है। प्रयोग किसी को बिगाड़ने के लिए नहीं दिया, उसको भी बनाने के लिए प्रभु ने अधिकार दिया। आणि कोणाला बिघडवण्याकरता नाही तर त्याला बनवण्याचा अधिकार प्रभूने दिलेला आहे. मतलब हम जो कार्य करता है उसे मंडली का काम बनाया जा रहा है या बिगड़ते जा रहा है ये बात को फर्क है। आणि आपण जे काय काम करत आहोत त्याच्याद्वारे मंडळी बनवली जात आहे का बिघडवली जात है आहे. ना। कई लोग जब मतलब प्रभु का गवाह बनने के लिए जाता है तो वो लोग उनको उस आत्मा को जीत करके मंडली के साथ जोड़ने का काम नहीं करता। आणि पुष्कळ लोक ज्या वेळेला प्रभूची साक्ष देण्याकरता जातात त्या वेळेला तो आत्मा जिंकून मंडळीला जोडण्याचं कार्य नाही करत. वो प्रभु का दिल में कितना दुख होता होगा। आणि मग त्याच्याकरता प्रभूच्या हृदयाला किती दुःख होत असेल. मतलब उसी दूसरा कुरिन्दी 13 अध्याय का 10 वचन। दुसरे करंदीकराचं पत्र 13 अध्याय आणि त्याचं 10 वचन. इस कारण मैं तुम्हारे पीठ पीछे हाँ। ये बातें लिखता हूँ हाँ। कि उपस्थित होकर मुझे उस अधिकार के अनुसार हाँ। जिसे प्रभु ने बिगाड़ने के लिए नहीं बिगाड़ने के लिए नहीं, पर बनाने के लिए मुझे दिया है, हाँ। लड़ाई से कुछ करना न पड़े। प्रयोग हर एक पवित्र लोग जानना है कि प्रभु ने हमें दिया हुआ अनुग्रह हम व्यक्त करने वाला है या उसको उपयोग में लाने वाला आणि केवळ आपल्यावर केलेली जी कृपा आहे तिला आपण व्यर्थ करणार आहे का उपयोगात आणणारे आहोत. है। उसके साथ रोमियो उसका 14 अध्याय उसका 20 वचन का भी पाठ भी। रोम 14 अध्याय 20 वचनाचा शेवटला भाग. जिसको परंतु उस मनुष्य के लिए बुरा है हाँ। जिसको उसके भोजन- भोजन से ठोकर लगती है। भोजन के लिए परमेश्वर का काम न बिगाड़। मतलब हम अपना जीवन में अपन खाने के द्वारा भी किसी को ठोकर लगा करके मसीह के काम को न बिगाड़ते हुए कार्य करना। आणि आपण आपलं जे जेवण करतो त्याच्याद्वारे सुद्धा कोणाला ठेच न लागो की जेणेकरून ख्रिस्ताच्या कार्यामध्ये अडखळा नाही येईल. प्रयोग एक बात जानना, आणि प्रेरणा एक गोष्ट जाणा. विरोधी का लक्ष्य क्या है कि प्रभु का काम को बिगाड़ना। आणि विरोधाचा उद्देश काय आहे की जो प्रभूचं काम आहे
आहे ते बिघडवणं, परंतु जो प्रभु जिसको अपने हाथ में लेगा वो उनके द्वारा ही प्रभु का महिमा होगा। आणि प्रभू ज्याला आपल्या हातामध्ये घेईल त्यांच्याद्वारेच प्रभूचा गौरव होईल. सच में हमें परखना है। आणि खरोखर आपल्याला पारखायचं आहे. आज में प्रभु का हाथ में उपयोग होने वाला एक बर्तन है। आज प्रभूच्या हातामध्ये उपयोगी होणारा मी एक पात्र आहे का? पौलुस पहला कोरिन्थी 3 अध्याय उसका 8 और 9 वचन। पहिले कोरिन्थीकरांचं पत्र 3 अध्याय त्याच्या 8 आणि 9 वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे म्हणत आहे, बनाने वाला और सींचने वाला दोनों एक है, हाँ। परंतु हर एक व्यक्ति अपने ही परिश्रम के अनुसार हाँ। अपनी ही मजदूरी पाएगा, हाँ। क्योंकि हम परमेश्वर के सहकर्मी है। हम परमेश्वर के सहकर्मी है। तुम परमेश्वर की खेती। मतलब प्रभु का सहकर्मी कैसे करना चाहिए? आणि जो प्रभूचा सहकर्मी आहे त्याने कशा प्रकारे कार्य करायला पाहिजे, अगर हम प्रभु के साथ काम करता है तो कैसा कार्य करना चाहिए? आणि प्रभूच्या सोबत जर आपण कार्य करतो तर आपण कशा प्रकारे कार्य करायला पाहिजे. दूसरा कोरिन्थी उसका 6 अध्याय उसका पहला वचन। दुसरी कोरिन्थीकरांचं पत्र त्याचं 6 अध्याय त्याचं पहिलं वचन, हम जो परमेश्वर के साथ करते हैं, हाँ। यह भी समझाते हैं हाँ। कि उसका अनुग्रह जो तुम पर हुआ, हाँ। उसे व्यर्थ न जाने दो। हाँ, मतलब प्रभु से पाया हुआ अनुग्रह को व्यर्थ न होने के लिए सबको प्रोत्साहन देते हैं। आणि जेव्हापासून मिळालेली जी कृपा आहे तिला व्यर्थ न करण्याकरता सगळ्यांनी सहकार्य करायचं. प्रिय मंडली जीवन में या उधार पाने के बाद में आणि तारण प्राप्त झाल्यानंतर हमें मंडली में कैसा जीवन बिताना चाहिए उस बात का एक अच्छा समझ अधिक बहुत लोग रखना चाहिए। आणि मग आपण मंडळीच्या उन्नती करता कशा प्रकारे कार्य करायला पाहिजे या प्रत्येक गोष्टीची समज प्रत्येकाने ठेवायला पाहिजे. मतलब मंडली में आने के बाद में हमारा चाल चलन कैसे होना चाहिए, बिहेवियर कैसे होना चाहिए, आणि मंडळीमध्ये आल्यानंतर आपलं वर्तणूक कशी राहायला पाहिजे, ये बात सीखना जरूरी बात है। आणि ही गोष्ट शिकणं गरजेची आहे. है ना? हम लोग इससे पहले भी कई बार ध्यान किया हुआ एक शब्द है पहला तिमोथी 3 अध्याय उसका 15 वचन। पहिलं तिमोथेला पत्र 3 अध्याय त्याचं 15 वचन. कि यदि मेरे आने में देर हो, हाँ। तो तू जान ले कि परमेश्वर के घराने में जो जीवत में परमेश्वर की कलीसिया है, हाँ। और जो सत्य का खंभा हाँ। और नींव है, हाँ। कैसा बर्ताव करना चाहिए। हाँ, देखिए मतलब प्रभु में आने के बाद में मंडली जीवन में हमें कैसा बर्ताव करना चाहिए, आणि प्रभूमध्ये आल्यानंतर मंडळी जीवनामध्ये आपण कशा प्रकारे वर्तणूक करायला पाहिजे, बहुत इम्पोर्टेंट बात है। आणि खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे. आज भी बहुत लोगों का बर्ताव के कारण कई लोग ठोकर खाते हैं। आणि आज पुष्कळ लोकांच्या वागणुकीमुळे पुष्कळ लोकांना ठेच लागते. बड़ी बात बड़ी अनुग्रह से हमारा उद्धार हुआ। आणि सगळ्यात पहिले खूप मोठ्या कृपेने आपलं तारण झालं. ये उद्धार पाने के बाद में हम प्रभु को कितना आभारी होकर के जीवन बिताना चाहिए। आणि तारण प्राप्त झाल्यानंतर आपण प्रभूला किती आभार रूपी हृदयाने धन्यवाद द्यायला पाहिजे. हमें उस अनंत आग से बचाने के लिए प्रभु ने हम पर कितना बड़ी दया किया, आणि त्या अनंत कालच्या आगीपासून वाचवण्याकरता प्रभूने केवढी मोठी आपल्यावर दया केली. है ना? बार बार मैं आपको बताता है कि आप एक दिन 5 मिनट भी गेत्सेमने से लेकर गबादा से लेकर गोलगोथा तक ये मानव याद करने के लिए बहुत आसानी बात है। गेत्सेमना, गबादा, गोलगोथा जी से आरंभ होता है ना? मतलब ये तीनों बात अगर 5 मिनट भी आप सवेरे याद करेंगे ना, आप प्रभु के साथ चलने में बहुत आसानी हो जाएगी। आणि सकाळी उठल्यानंतर गस्सेमनापासून गबादापर्यंत, गबादापासून गोलगोथापर्यंत तुम्ही जर 5 मिनिटं जरी मनन केलं ना तर तुम्हाला पूर्ण तो दिवस खूप सहज सोपा जाईल. और बहुत श्रेष्ठ बात है। आणि खूप श्रेष्ठ गोष्ट आहे. मतलब प्रभु यीशु मसीह मेरे लिए क्या बना आणि येशू ख्रिस्त माझ्याकरता काय झाला, और वो प्यार कितना गहरा प्यार। आणि प्रभूचा प्रेम किती गहन प्रेम आहे. प्रभु इस रीति में अगर नहीं मारा होता तो आणि प्रभू अशा प्रकारे जर मेला नसतात है ना, प्रभु का जन्म से बढ़कर उपदेश से बढ़कर हमारे लिए खास बात यीशु मसीह का मृत्यु है। आणि प्रभूच्या जन्मापासून त्याच्या सगळ्यात श्रेष्ठ गोष्ट जे आहे ते त्याचं मरण आहे. है ना, जन्म से बढ़कर बात है मृत्यु, आणि जन्मापेक्षा श्रेष्ठ गोष्ट आहे मरण. उपदेश से भी बड़ा बात है मृत्यु, आणि उपदेशापेक्षा मोठी गोष्ट आहे त्याचं मरण. उसका मृत्यु को भक्त लोग हमेशा याद करने चाहिए। आणि त्याच्या मरणाला भक्त लोकांनी नेहमी लक्षात ठेवायला तो पाहिजे. मंडली जीवन में आने के बाद में हमें कैसे चलना चाहिए, आणि मंडळी जीवनामध्ये आल्यानंतर आपण कसं चालायला पाहिजे. है ना? पहले यूहन्ना उसका 2 अध्याय का 6 वचन। पहिलं योहान 2 अध्याय 6 वचन. लॉर्ड जो कोई ये कहता है हाँ। कि मैं उसमें बना रहता हूँ, हाँ। उसे चाहिए कि आप भी वैसा ही चले हाँ। जैसे वो चलता था। प्रियो, प्रभु में आने के बाद में
हमें मसीह का चाल चलना चाहिए। आणि प्रभूमध्ये आल्यानंतर ख्रिस्ताप्रमाणे आपल्याला चालायचं आहे। हम लोगों को ये बात उसके साथ में पहला पत्रोस दूसरा अध्याय उसका 21 वचन। पहिले पेत्र दुसरा अध्याय त्याचं 21 और वचन। किसी के लिए बुलाए भी हाँ। और तुम इसी के लिए बुलाए भी गए हो, हाँ। क्योंकि मसीह भी हाँ। तुम्हारे लिए दुख उठाकर हाँ। तुम्हें एक आदर्श दे गया है हाँ। कि तुम भी उसके पदचिन्हों पर चलो। तो सबसे पहली बात हमें चलना है तो मसीह की चाल चलना है। आणि सगळ्यात पहिले जर आपल्याला चालायचं तर ख्रिस्ताची चाल चालायची आहे। हम कहाँ तक मसीह के चाल चल पाते? आणि कुठपर्यंत आपण ख्रिस्ताची चाल चालतो? बहुत गंभीर बात है। आणि खूप गंभीर गोष्ट आहे। देखिए मतलब प्रभु हमारे खातिर क्या किया ये बात तो याद करना आणि प्रभूने आपल्याकरता काय केलं ही गोष्ट लक्षात ठेवा। है ना। हमें रोज प्रभु के साथ चलते हुए प्रभु से बातों को सीखना जरूरी आणि है। दररोज प्रभू सोबत चालत प्रभूच्या गोष्टी शिकणं गरजेचं आहे। है ना। जब मत्ती के सुसमाचार 11 अध्याय उसका 28 से 30 वचन। मग ते त्याचं 11 अध्याय 28 ते 30 वचन। परिश्रम करने वालों, हाँ, हाँ, और बोझ से दबे हुए न हो, हाँ। मेरे पास आओ, हाँ। मैं तुम्हें विश्राम दूंगा। हाँ। मेरा जुआ अपने ऊपर उठा लो हाँ। और मुझसे सीखो, हाँ। क्योंकि मैं नम्र और मन में दीन हूँ, हाँ। और तुम अपने मन में विश्राम पाओगे, हाँ। क्योंकि मेरा जुआ सहज और मेरा बोझ हल्का है। रुको बहुत गहरा बात है। आणि खूप गहन गोष्ट आहे। प्रभु सबको अपने पास बुला रहे हैं। आणि प्रभू प्रत्येकाला आपल्या जवळ बोलवत आहे। हे परिश्रम करने वालों बोझ से दिवे हुए लोग। आणि अहो कष्टी भार करंत जन हो। मतलब लोग बड़ा बोझ लेकर के चल रहे हैं। आणि लोक खूप ओझं घेऊन चालत आहे। अब तो मालूम है सबसे भयंकर बोझ क्या है? आणि आपल्याला माहिती आहे सगळ्यात मोठं ओझं काय आहे? पाप का बोझ है। पापाचं ओझं आहे। है ना। पाप का बोझ लेकर चलने वाला लोगों को प्रभु बोलता है कि मेरे पास आओ। आणि पापाचं ओझं घेऊन चालणाऱ्या लोकांना प्रभू असं म्हणत तुम्ही मजकडे या। बहुत बड़ी बात है ना। आणि खूप मोठी गोष्ट आहे है ना। ना। कितनी लोग ये वाणी को सुन पा रहा है। आणि किती लोक ही वाणी ऐकू शकत आहेत। कई लोग प्रभु का पवित्र उपस्थिति में आने के बाद में भी प्रभु का वचन सुनने के टाइम पर ध्यान दे करके नहीं सुनता। आणि पुष्कळ वेळा लोक प्रभूच्या उपस्थितीमध्ये आल्यानंतर हे प्रभूचं वचन लक्ष देऊन नाही ऐकत। अभी भी आप पाप में जी रहे हैं। आताही तुम्ही पापामध्ये जगत आहात। यदि आपका उद्धार नहीं हुआ आणि जर तुमचं कारण नाही झालं, आज भी प्रभु आपको नाम लेकर बुला रहे हैं। आजही प्रभू तुम्हाला नाव घेऊन बोलवत आहे। ये बुलाहट आपके लिए है। आणि हे पाचारण तुमच्या करता आहे। आप पाप का बोझ लेकर के चल रहे हो। आणि तुम्ही पापाचं ओझं घेऊन चालत आहात। प्रभु अपने पास बुला रहा है। आणि प्रभू तुम्हाला आपल्या जवळ बोलवत आहे। प्रभु क्या बोलता है? प्रभू काय म्हणतो? मैं तुझे विश्राम दूंगा। आणि मी तुला विसावा देईन। बोलेगा तो मैं छुटकारा देगा। आणि मी तुला मुक्ती देईन। बहुत बड़ी बात है ना प्रिय। आणि खूप मोठी गोष्ट आहे ना है ना। प्रेम। प्रभु आपको छुटकारा देने के लिए बुला रहा है। आणि तुम्हाला मुक्ती देण्याकरता तुम्हाला सोडवण्याकरता प्रभू बोलवत आहे। क्योंकि जो पाप करता है पाप का गुलाम है। कारण जो कोणी पाप करतो तो पापाचा गुलाम आहे। उस गुलामी से आजाद करने के लिए प्रभु बुला रहा है। आणि त्या गुलामगिरीतून मुक्त होण्याकरता प्रभू तुम्हाला बोलवत आहे। आप प्रभु के पास आए क्या? आणि तुम्ही प्रभूच्या जवळ आले का? प्रभु का वचन सुना क्या? प्रभूचं वचन ऐकलं का? प्रभु पर विश्वास किया क्या? प्रभूवर विश्वास केला का? वो आपको ही मिल सकता है। आणि तुम्हाला हे भेटू शकतं। इतनी बड़ी बात है। आणि किती मोठी गोष्ट आहे। और प्रभु उसके साथ क्या बोलता? आणि प्रभू त्याच्यासोबत काय म्हणतो? मेरा जुआ लेकर मुझसे सीखो। आणि माझा जीव घेऊन माझ्यापासून शिका। मतलब जो मेरे पास आएगा आणि जो कोणी माझ्या जवळ येईल, पहली बात तो मैं उसको पाप क्षमा देता। आणि पहिली गोष्ट मी त्याला पापांची क्षमा देतो। पाप क्षमा पाने के बाद भाग नहीं जाना। आणि पापांची क्षमा प्राप्त झाल्यानंतर पळून नाही जायचं। फिर क्या करना? मग काय करायचं? मेरा जुआ लेना। आणि माझा जीव घे। ये बहुत बड़ी बात है। आणि ही खूप मोठी गोष्ट आहे। जुआ लेने का अर्थ क्या है? आणि जीव घेणं याचा अर्थ काय आहे? मतलब तुम मेरे साथ एक बन जाए। आणि तू माझ्यासोबत एक होऊन जा। मेरी सेवा के लिए तैयार हो जाए। आणि माझ्या सेवेकरता तैयार हो। क्योंकि जुआ के नीचे आ गया तो क्या होता? आणि जीवच्या खाली आल्यानंतर काय होतं? सेवा होता। मग ती सेवा होते। देखो प्रभु बोलता है कि तो क्या करना? तो मेरे साथ मेरा जुआ ले ले। आणि तू माझ्यासोबत माझा जीव घे। मतलब उस जुआ का एक साइड में यीशु मसीह खड़ा है। आणि त्या जीवच्या एका बाजूला प्रभू येशू ख्रिस्त आहे। ये बहुत बड़ी बात है। आणि ही खूप मोठी गोष्ट आहे। मतलब प्रभु को अपनाने के बाद आणि प्रभूचा स्वीकार केल्यानंतर प्रभु को छोड़ कर नहीं जाना। आणि प्रभूला सोडून नाही जायचं। प्रभु को अपनाने के बाद में जुआ का नीचे आना। आणि प्रभूचा स्वीकार केल्यानंतर जीवच्या अधीन खाली जायचंय। मतलब जुआ
प्रभु की कंट्रोल को दिखाता आणि जो आहे तो प्रभूच्या नियंत्रणाला दाखवतो है ना, और प्रभु के साथ का एकता को दिखाता। आणि प्रभू सोबत असणारं जे ऐक्यता आहे त्याला दाखवतो मतलब प्रभु की प्रति सेवकाई को दिखाता, आणि प्रभूसाठी जी सेवा आहे त्याला ते दाखवतो, एक समर्पण को दिखाता, एक समर्पणाला दाखवतो सच्चा शिष्यत्व को दिखाता। आणि खऱ्या शिष्यत्वाला दाखवतो ये युवा कितनी बातों को दिखाता आणि अजून किती गोष्टींना दाखवतो है। मैं आपको बोला पहले बात प्रभु का कंट्रोल, प्रभु का नियंत्रण में आ गया। आणि सगळ्यात पहिले प्रभूच्या नियंत्रणामध्ये आला जो हमें आने के बाद में वो अपने मनमानी भी भाग सकता है क्या? आणि एक व्यक्ती जूच्या खाली आल्यानंतर तो आपल्या मनमर्जीप्रमाणे जाऊ शकतोय का? आप लोगों ने कितने लोगों ने जुआ चलाते हुए देखा? आणि तुमच्यापैकी किती लोकांनी ते नांगर चालताना देखा पाहिले का? कोई नया बैल को बांधता ना, वो कभी कभी ऐसा ही नहीं करता है। आणि कुठल्या एखादा नवीन बैल त्या जर नांगराला बांधला ना तर मग तो एका बाजूने उडत राहतो अब इस साइड वाला इधर खींचता है, आणि मग इकडच्या बाजूला असलेला जो बैल आहे तो इकडे खेचतो उसको उधर जाने नहीं देता, आणि त्याला एकीकडे जाऊ नाही देत क्योंकि इधर वालों को स्वामी की इच्छा मालूम। कारण या बाजूला असलेला जो बैल आहे त्याला आपल्या स्वामीची इच्छा माहिती आहे तो इसको उठने वाला वो कैसे भी घूमना चाहता। आणि याला रस्ता माहिती नाही तो कसं पण सैरा वैरा जायचा तो पळत राहतो आप लोगों ने खेती में मैंने देखा है, नया बैल लाने के बाद में जोतने के ड्राइवर वहाँ पे वो एक साइड वाला बैल को कितना तकलीफ उठाना पड़ता। आणि मग ज्या वेळेला नवीन बैल त्या नांगराला बांधल्यानंतर तो किती एका साईडला पळत राहतो आणि त्याला नियंत्रणामध्ये आणण्याकरता किती त्रास होतो। तो इसका मतलब अभी हम प्रभु के साथ जीवन लिया हुआ है, आणि आपलं प्रभू सोबत बांधलेला आहोत प्रभु को कितना तकलीफ उठाना पड़ता, आणि प्रभूला किती त्रास सहन करावा लागतो क्योंकि हम इधर उधर सब भागना चाहता, आणि आपण सगळे इकडे तिकडे पळवतो प्रभु जाने नहीं देता। आणि प्रभू जाऊ देत नाही प्रभु बोलता है कि तू इधर से चल, आणि प्रभु म्हणतो तू या बाजूने चाल। ये कंट्रोल चाहिए कि नहीं? आणि हा नियंत्रण पाहिजे का नाही? ये जीवन लेना चाहिए कि नहीं? आणि आपण हा झू घ्यायला पाहिजे का नाही? तो जीवन लेने का अर्थ पहला अर्थ है आणि झू घेणं याचा पहिला अर्थ आहे कि प्रभु के नियंत्रण में कंट्रोल में आना, आणि प्रभूच्या नियंत्रणामध्ये येणं। और दूसरी बात है आणि दुसरी गोष्ट आहे प्रभु के साथ ऐक्यता, यूनिटी, मेल, इस मेल को दिखा। आणि प्रभू सोबत असणारी जी ऐक्यता आहे त्याला दाखवलं जातं मतलब प्रभु के साथ हमारा नाता बन गया। आणि प्रभू सोबत आपल्या नातं जोडल्या गेलं। पहले हम प्रभु का वैरी थे, आणि अगोदर आपण देवाचे वैरी होतो अभी हम प्रभु का मित्र बन गया। आणि आता आपण प्रभूचे मित्र झालो। बहुत बड़ी बात है ना, आणि खूप मोठी गोष्ट आहे इतना ना। गहरा अर्थ है। आणि किती गहन अर्थ आहे। और तीसरा एक अर्थ है आणि तिसरा एक अर्थ आहे सेवकाई। आणि सेवा। हम लोग उधार पाया, आपलं तारण झालं प्रभु के साथ युवा लिया है तो हमें प्रभु सेवकाई करने के लिए सिखाता। आणि मग प्रभू सोबत जर जो आपण घेतलेला तर प्रभू आपल्याला सेवा करायला प्रभु शिकवतो का काम प्रभु करवाता। आणि प्रभू त्याचं काम आपल्याकडून करून घेतो। ये युवा लिया हुआ लोगों को ही प्रभु सिखा पाएगा। आणि जो घेतलेल्या लोकांनाच प्रभू शिकू शकतो। और एक अर्थ ये है कि युवा के नीचे आने का अर्थ है समर्पण। आणि जूच्या अधीन होणं याचा अर्थ काय आहे? समर्पण। हमने प्रभु के लिए अपने आप को संपूर्ण समर्पण किया। आणि आपण आपल्या स्वतःला प्रभू करता संपूर्ण समर्पण केलं। और एक युवा के नीचे आने का एक अर्थ है शिष्यत्व। आणि अजून जूच्या अधीन होण्याचा अर्थ आहे ते म्हणजे शिष्यत्व। तो समझ अभी बिल्कुल प्रभु का सन्निधि में रहने वाला एक अनोखा अनुभव है युवा लेकर चलना। आणि संगतीमध्ये राहण्याचा एक अद्भुत अनुभव आहे तो की आपण आपला जू घेऊन चालणं। अभी प्रभु बोलता है युवा लेकर मुझको सिखो। आणि प्रभु म्हणतो माझा जू घेऊन माझ्यापासून शिका। उसमें आप दोनों नीति में अर्थ ले सकता है, आणि दोन्ही प्रकारे त्याचा अर्थ तुम्ही घेऊ शकता। मुझे से सीखो और मुझको सीखो। आणि तू माझ्यापासून शिक आणि का तुम्ही मला शिका। तो ये दोनों बात हमें सीखना है। आणि या दोन्ही गोष्टी आपल्याला शिकायच्या। तो प्रभु से सबसे पहले क्या सीखना है? आणि सगळ्यात पहिले प्रभूपासून काय शिकायचं आहे? उसका नम्रता और दीनता। आणि त्याचा नम्रपणा आणि दीनपणा। बहुत बड़ी बात है। आणि खूप मोठी गोष्ट आहे। हम प्रभु से सीखने वाला बहुत बात हम लोगों को हमारे पिछले दिनों में क्लास में मैंने आपको बताया। आणि प्रभूपासून शिकणाऱ्या पुष्कळ गोष्टी मागील क्लासमध्ये मी तुम्हाला सांगितल्या। परंतु यहाँ पर प्रभु खास करके बोलता है कि तुझे पहले मेरा नम्रता और दीनता सीखना है। आणि प्रभू विशेष करून सांगतो माझा नम्रपणा आणि दीनता तुला शिकायचा आहे। मैंने नम्रता का अर्थ क्या है? आणि नम्रपणा याचा अर्थ काय आहे? मैंने कोई विषय आ गया तो ठीक है भाई, तू जीत गया, चलो तेरा बात। आणि कुठला एखादा विषय आला की ज्याच्यामध्ये वाद होणार आहे त्यावेळेला आपण काय म्हणणार? ठीक आहे बाबा तू जिंकला। मतलब आप उसका प्रति मतलब
बलवा ना करते हुए छोड़ देने वाला मन। आणि मग त्याच्या विरोधामध्ये तुम्ही बंड न करता ती गोष्ट सोडून देणारी गोष्ट, उसको बोलता है नम्रता। आणि त्याला म्हटलं जातं नम्रपणा। दीनता किसको बोलता? आणि दीनता कशाला म्हणतात? मतलब जो अपने लिए लड़ता नहीं, आणि जो स्वतःच्या हक्काकरता लढत नाही, मतलब ये मेरा हक है, हा माझा हक्क आहे मैं जीत कर छोड़ूंगा, आणि मी तो घेऊनच सोडेन, ऐसा नहीं। असं नाही। ऐसा बात अगर रह गया तो वो दीन नहीं। आणि असं जर राहिलं तर मग तो व्यक्ती दीन नाही। इसका दोनों का अंतर आपको समझ में आया होगा? आणि दोघांचा हा फरक तुम्हाला समजला ना? ओके, अभी यहाँ पर प्रभु बोलता है कि तू मेरा जुआ लेकर मुझसे सीखो। आणि या ठिकाणी प्रभु म्हणत आहे की माझा जीव घेऊन माझ्यापासून तुम्ही शिका। मसीह में आने के बाद में अनेक पवित्र लोग रोज जुआ लेना है, क्योंकि जुआ लेते बिना उसका प्राण का उद्धार में वो बढ़ नहीं सकता। आणि तारण प्राप्त झाल्यानंतर प्रभूमध्ये आल्यानंतर दररोज त्या व्यक्तीने आपला जीव घेऊन चालायचा आहे। कारण का की जीव घेऊन न चालता त्याच्या जीवाचं तारण नाही। वो वचन और एक बार पूरा पढ़ेगा तो वहाँ रोज शब्द लिखा है। आणि ते वचन जर पुन्हा एकदा वाचलं तर त्या ठिकाणी तो शब्द लिहिलेला आहे। क्योंकि मेरा जुआ सहज हाँ, और मेरा बोझ हल्का है। हाँ, मेरा जुआ अपने ऊपर उठा लो हाँ। और मुझसे सीखो, हाँ। क्योंकि मैं नम्र और मन में दीन हूँ, हाँ। और तुम अपने मन में विश्राम पाओगे। हाँ, मतलब तेरा प्राण का उद्धार पाओगे, ऐसे आना चाहिए। मन में आणि तुझ्या जीवाचं तारण तुला भेटेल। हाँ, मतलब प्राण का उद्धार पाओगे, ऐसे आना चाहिए। आणि तुझ्या जीवाचं तारण तुला भेटेल। हाँ, इसका मतलब हमारा जीवन में इन दिनों में चलने वाला एक महान कार्य अपना प्राण का उद्धार है। आणि या दिवसामध्ये चालणारं एक खूप मोठं कार्य म्हणजे आपल्या जीवाचं तारण आहे। हाँ, तो वो प्राण का उद्धार पाना है तो एक बहुत बड़ी बात है, हमें जुआ लेना ही है। आणि आपल्याला आपल्या जीवाचं तारण प्राप्त करायचं आहे। खूप मोठी गोष्ट आहे की आपल्याला आपला जीव घ्यायचाच आहे। ये तभी वास्तव में हमारा प्राण का उद्धार होते हुए हम मसीह का स्वभाव में बदल पाए। आणि मग त्याच वेळेला आपल्या जीवाचं तारण प्राप्त करून आपल्याला ख्रिस्ताच्या स्वभावामध्ये आपण रूपांतरित होऊ। प्रभु के स्वभाव में बदलना इतना आसानी बात नहीं। आणि प्रभूच्या स्वभावामध्ये रूपांतरित होणं एवढं सहज नाहीये। वचन में जैसे हम फिलिपियों दूसरा अध्याय का 5 वचन में पढ़ता है, फिलिप्पियराचं पत्र दुसरा अध्याय 5 वचनामध्ये आपण पाहतो। जैसे मसीह यीशु का स्वभाव था, हाँ। वैसे ही तुम्हारा भी स्वभाव। हाँ, तुम्हारा भी स्वभाव कैसे होना? आणि तुमचा पण स्वभाव कसा राहायचा? यीशु मसीह का स्वभाव। येशू ख्रिस्ताचा स्वभाव। प्रियो, प्रभु में आने के बाद, मंडली जीवन में आने के बाद मैं कहाँ तक यीशु मसीह के स्वभाव में बदलता है, वही मेरा आत्मिक बढ़ोतरी है। आणि प्रभूमध्ये आल्यानंतर कुठपर्यंत मी येशू ख्रिस्ताच्या स्वभावामध्ये वाढतो, तेच माझ्या आत्मिक जीवनामध्ये होणारी वाढ आहे। क्योंकि मला नया जन्म के द्वारा प्रभु का जीवन हमें मिला। आणि नवा जन्माच्या द्वारे प्रभूचं जीवन आपल्याला भेटलं। यीशु मसीह हमारे जीवन में ना, आणि येशू ख्रिस्त आपलं जीवन झाला। कभी भी उसका स्वभाव पूर्ण रूप में नहीं आया। आणि तरी सुद्धा त्याचा स्वभाव पूर्ण रीतीने आपल्यामध्ये नाही आला। दूसरा पत्रोस पहला अध्याय का 4 वचन में दुसरे पेत्र पहिला अध्याय त्याच्या 4 वचनामध्ये हम ईश्वरीय स्वभाव का भागीदार बना आणि ईश्वरीय स्वभावाचे आपण वाटेकरी झालो। है, मतलब यीशु मसीह के स्वभाव का भागीदार बना, लेकिन हम उस स्वभाव में अभी तक आया नहीं आणि ईश्वरीय स्वभावाचे आपण वाटेकरी झालो, पण त्या स्वभावामध्ये आपण आलो नाही। है। हमारे जीवन में आज भी मतलब वो मेच्योरिटी, मतलब आत्मीय में परिपक्वता, तभी वो मंडली को भी प्यार करने वाला हुआ है। आणि मग आत्मिक जीवनामध्ये आपल्यामध्ये परिपक्वता आल्यानंतरच मंडळीवर प्रेम करणारा आपण होऊ। क्योंकि प्रभु यीशु मसीह ने किसको प्यार दिया? कारण प्रभु येशू ख्रिस्ताने कोणाला प्रेम दिलं? मंडली, मंडळीला। है ना। जब एफेसियों का पत्र 5 अध्याय का 24 है ना, 24 या 25। इफिसकाराचं पत्र त्याचा 5 अध्याय त्याचा 25 वचन। हाँ, जैसे मसीह ने भी हाँ। कलीसिया से प्रेम करके देखा, कलीसिया से प्रेम करके, अपने आप को उसके लिए दे दिया। हाँ देखिए, कलीसिया के लिए प्रभु ने अपने आप को दिया, तो हमारा भी काम है मंडली के लिए अपने आप को देना। आणि मग प्रभूने मंडळीवर प्रेम करून त्याने आपल्या स्वतःला दिलं, तर आपलं सुद्धा कर्तव्य आहे की आपण स्वतःला मंडळीला द्यायचंय। मतलब हमें ये काम, हमें मतलब प्रभु का प्रेम में करने वाली बात है। आणि हे कार्य जे आहे ते प्रभूच्या प्रेमामध्ये करणारी गोष्ट आहे। मंडली का प्रति एक ज्वलन मन होना चाहिए हर एक पवित्र लोगों में। आणि मंडळी संबंधाने एक ज्वलन मन राहायला पाहिजे प्रत्येक पवित्र भक्ताला। आपको मालूम है, दावीद के दिल में प्रभु के लिए एक मंदिर बनाने का बहुत इच्छा था, आणि दाविदाला प्रभू करता एक मंदिर बनवायची खूप इच्छा होती। लेकिन
प्रभु ने दावीद को बोला तुम नहीं बनाएगा, आणि प्रभूने दाविदाला सांगितलं तू नाही बनवणार, क्योंकि तेरा हाथ में तू नहीं, कारण तुझ्या हाताला रक्त लागले, तेरा बेटा सलोमन बनाएगा। तुझा मुलगा शलमोन बनवे. तभी भी दावीद एक गवाही देता है, आणि तरी सुद्धा दावीद एक साक्ष देत वो आहे हमें छूने वाला गवाही है। आणि ती आपल्याला स्पर्श करणारी साक्ष है आहे. ना, जब पहला इतिहास उसका 29 अध्याय का 3रा वचन। पहिला इतिहास त्याचा 29 अध्याय 3रं वचन. हाँ, फिर मेरा मन अपने परमेश्वर के भवन में लगा है, हाँ। इस कारण जो कुछ मैंने पवित्र भवन के लिए इकट्ठा किया है, हाँ। उस सबसे अधिक मैं अपना निज धन भी हाँ, बस मतलब मुझे मंदिर के प्रति जो मेरे लिए एक बड़ा मन में एक बड़ा एक बोझ था, मैंने वो बोझ के साथ ये काम किया। आणि मंदिर संबंधाने माझ्या हृदयामध्ये खूप मोठं ओझं होतं आणि त्या ओझ्यासह मी हे कार्य केलं. बहुत अभी वो आपका हिंदी में इतना वो जैसे आना चाहिए वो शब्द नहीं आया। आणि हिंदीमध्ये जसं यायला पाहिजे तसं नाही आलं. मतलब परमेश्वर की भवन की खातिर मेरा इच्छा आणि प्रभूच्या भवना संबंधाने असणारं माझं प्रीती किंवा प्रेम हाँ मेरा प्रेम, हाँ करें, मेरा भवन के प्रति मेरा प्रेम। आणि प्रभूच्या भवना करता असणारं माझं प्रेम. प्रियो, हमको प्रभु का भवन क्या, आज प्रभु का भवन क्या है? आणि आज प्रियांनो प्रभूचं भवन काय आहे? मंडली है। मंडळी आहे. मंडली के प्रति प्रभु ने कैसा प्रेम दिया, आणि प्रभु यीशु मसीह ने कैसा प्रेम दिया? आणि मंडळी संबंधाने प्रभू येशू ख्रिस्ताने कसं प्रेम दिलं? है ना, एफएससीयों 5 अध्याय का 27 आणि पिस्काराचं पत्र 5 अध्याय 27 वचन. हाँ। और उसे एक ऐसी तेजस्वी कलीसिया बनाकर हाँ। अपने पास खड़ी करे, हाँ। जिसमें न कलंक, न झुर्री और न कोई ऐसी वस्तु हो, वरन पवित्र और निर्दोष हो। नहीं, उसके लिए अपने आप को दिया। वो शब्द आपका जैसे मसीह ने भी कलीसिया से प्रेम करके हाँ, आपका 25 रहेगा, मेरा इसमें 27 है, सॉरी। तो मसीह ने भी कलीसिया से प्रेम करके हाँ। अपने आप को उसके लिए दे दिया. हाँ प्रियो, कलीसिया से प्रेम करके मसीह ने अपने आप को दे दिया। आणि मंडळीवर प्रेम करून प्रभूने मंडळी करता आपल्या स्वतःला दिलं. प्रियो, हमारे जीवन में ये हमें अच्छी तरह जानना जरूरी बात है। आणि आपण आपल्या जीवनामध्ये या गोष्टीला जाणणं खूप गरजेचं आहे. मंडली के प्रति हम लोग तकलीफ सहना हरेक लोगों के बारे में प्रभु की इच्छा है। आणि मंडळीसाठी कष्ट सहन करणं हे प्रत्येक संबंधाने प्रभूची इच्छा आहे. है ना, अगर हम उस बातों को नहीं समझेगा तो आणि त्या गोष्टीला आपण नाही समजणार तर प्रभु उनको इस्तेमाल नहीं कर सकता। आणि प्रभू त्याला उपयोगात नाही आणू शकत. हरेक पवित्र लोग आणि प्रत्येक पवित्र भक्त प्रभु में आत्मिक उन्नति अगर आपने पाया है, आणि प्रभू मध्ये आत्मिक उन्नती तुम्हाला मिळालेली आहे तर आपका प्रेम मंडली को देना है। आणि तुम्ही तुमचं प्रेम मंडळीला द्यायचं आहे. मंडली को मतलब मसीह की उस इच्छा में उसको बनाने में एक बहुत बड़ा एक मतलब हाथ बढ़ाना है। आणि मंडळीला त्या ख्रिस्ताच्या इच्छेमध्ये वाढवण्याकरता खूप मोठा हात आपल्याला पुढे घ्यायचा आहे. मतलब आज भी बहुत लोग प्रभु को अभी तक जैसे जानना चाहिए नहीं जाना। आणि आजही लोकांनी प्रभूला जसं जाणायला पाहिजे तसं नाही जाणलं. प्रभु को एक व्यक्ति जाना, उसका सबूत क्या है? आणि प्रभूने एका व्यक्तीला जाणलं त्याचं प्रमाण काय आहे? है ना, पहला यूहन्ना 2 अध्याय उसका 3-4 वचन। पहिलं योहान 2 अध्याय 3 आणि 4 वचन. यदि हम उसकी आज्ञाओं को मानेंगे हाँ। तो इससे हम जान लेंगे हाँ। कि हम उसे जान गए हैं। हाँ, जो कोई ये कहता है मैं उसे जान गया हूँ हाँ। और उसकी आज्ञाओं को नहीं मानता, हाँ। वह झूठा है हाँ। और उसमें सत्य नहीं। ओ कितना भयंकर बात है। आणि किती भयंकर गोष्ट आहे. ये खास बात मैं आपको बताना चाहता हूँ। आणि एक गोष्ट विशेष तुम्हाला सांगू इच्छितो. प्रभु को जाना हुआ व्यक्ति ही प्रभु का बातों को माने। आणि प्रभूला जाणलेला व्यक्ती जो प्रभूच्या आज्ञेचं पालन करेल प्रभु का बात मानने वाला व्यक्ति प्रभु को जाना, ये बात का सबूत ही है। आणि प्रभूच्या आज्ञा पालन करणारा व्यक्ती त्याने प्रभूला जाणलं ही गोष्ट सत्य आहे. एक खास बात बोल करके मैं समाप्त करूँ। आणि एक विशेष गोष्ट सांगून या ठिकाणी मी थांबेल. जब आप प्रभु की उपस्थिति में मतलब अपना घर में भी क्यों ना हो, जब घुटना टेकता है आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये तुम्ही आपल्या घरामध्ये जरी असू द्या जर गुडघे टेकतात तर और आप जान लिया कि अभी मैं प्रभु की उपस्थिति में हूँ, आणि तुम्हाला हे समजलं की आता मी प्रभूच्या उपस्थितीमध्ये आहे और वो प्रभु, मेरा प्रभु कितना महान है, आणि माझा प्रभू किती महान आहे, उस प्रभु के सामने जब आप घुटना टेकेगा, आणि त्या प्रभू समोर ज्या वेळेला तुम्ही गुडघे टेका मैं आपको बोलना चाहता हूँ, आपका हृदय टूट जाएगा। आणि मी तुम्हाला सांगू तुमचं हृदय चुटून जाईल. आप जब प्रभु की उपस्थिति में यहाँ पर भी जब बैठता है आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये
मध्ये तुम्ही इथे सुद्धा ज्या वेळेला बसता आपको सही प्रकार प्रभु का ज्ञान हो, आणि तुम्हाला योग्य प्रकारे प्रभूचं ज्ञान असायला पाहिजे, आपका हृदय टूटेगा। तुमचं हृदय तुटल्या जाईल अब एक टूटा हुआ हृदय के साथ प्रभु को उसी में बैठे। आणि एका तुटलेल्या हृदयासह तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसा उसका दृष्टांत का एक शब्द पढ़ करके आज है संदेश समाप्त करना चाहूंगा। आणि त्याचा दृष्टांताचा एक शब्द सांगून आजचा संदेश संपवेल। मतलब योग 42 का 5। आणि योग 42 अध्याय त्याचं 5 वचन। मैंने कानों से तेरा समाचार सुना था, हाँ। परंतु अब मेरी आंखें तुझे देखती है, हाँ, इसलिए इसलिए मुझे अपने ऊपर घृणा आती है, हाँ। और मैं धूल और रात में पश्चाताप करता हूँ। हाँ देखा, मैं रोता हूँ। आणि मी रडतो। योग क्या बोलता? आणि योग काय म्हणतो? मैं रोता हूँ, मी रडतो, क्योंकि अभी मैंने प्रभु को बहुत निकटता से जाना। आणि प्रभूला मी आता एकदम जवळतेने जाणतो। आप जितना प्रभु को नजदीक से जानेगा, आणि जेवढं जास्त प्रभूला तुम्ही जवळून जाणार, मैं आपको बोलता हूँ आपका कितना भी कठोर दिल क्यों ना हो, पिघल जाए। आणि मी तुम्हाला सांगतो तुमचं कितीही कठीण हृदय असू द्या ते वितळून जाईल। आपको उस प्रभु को जानने वाला वो अनुभव अपना जीवन में कीजिए। आणि त्या प्रभूला जाणणारा तो अनुभव तुमच्या जीवनामध्ये आहे का नाही ये हमें परखना है। हे आपण पारखायचं आहे। प्रभु का सच्चा प्रभु कितना महिमा से भरा हुआ है। आणि प्रभू किती गौरवाने भरलेला आहे। उस प्रभु के निकट आने के लिए प्रभु ने हमें लायक बनाया। आणि त्या प्रभूच्या जवळ येण्याकरता प्रभूने आपल्याला योग्य बनवलं। मैं क्या था और प्रभु ने आज मुझे क्या बनाया। आणि मी काय होतो आणि आता मला प्रभूने काय बनवलं। ये सब के लिए प्रभु मेरे लिए सूली पर अपने आप को दिया। आणि या सर्व गोष्टी करता प्रभूने त्याच्या स्वतःला माझ्या करता वधस्तंभावर दिलं। और आज वो काम रहे आणि आज तो कुठे? महिमा में पिता के रहने और आणि गौरवामध्ये पित्याच्या उजवीकडे और बसला। जब हम प्रभु को मुझसे में घुटना टेकता, आणि ज्या वेळेला प्रभूच्या उपस्थितीमध्ये आपण गुडघे टेकतो प्रभु हमें सुनने के लिए नजदीक आता। आणि प्रभू आपल्याला ऐकण्याकरता जवळ येतो। तो वायदा है आणि हे प्रभूचा अभिवचन प्रभु अपना अनेक वचन में विश्वासी होगी। आणि प्रभू आपल्या प्रत्येक वचनामध्ये विश्वास योग्य तो आहे। हमें परखना है। आपण पारखायचं। तो आज रोज हमें प्रभु का साथ चल करके सीखने का हमारे प्रभु ने अवसर दिया। मैं सीखता है कि आणि दररोज त्याच्या सोबत राहून आपल्याला त्याचा शिकण्याची आपल्याला त्यांनी संधी दिली तर मी शिकतो का नाही? सीखने के लिए हमें जुआ लेना है। आणि शिकण्याकरता आपण जू घ्यायचा आहे। आज हमें जुआ लेकर प्रभु से सीखा क्या? आणि आपण जू घेऊन प्रभू पासून शिकलो का? सीखा तो क्या क्या सीखा? आणि जर शिकलो तर काय काय शिकलो? हम सीखेगा तभी हम दूसरों को सिखा पाएंगे। आणि आपण शिकलो तरच दुसऱ्यांना आपण शिकू तो शकतो। रोज हम प्रभु से सीखने वाला बने, आणि दररोज प्रभू पासून शिकणारे आपण ताकि व्हायचे, हम दूसरे को भी सिखा पाए। जेणेकरून दुसऱ्यालाही आपण शिकू शकतो। तो आपको आशीष दे, आणि प्रभू आपल्या सर्वांना आशीर्वाद देव, प्रभु को महिमा मिले। प्रभूला गौरव मिळो। आमीन।